हरिओम. लाओत्सेचा ताओबोध. योगदास श्री जयगणेश जोशी यांचे प्रवचन. निस्वार्थ म्हणजे आनंद. लाओत्से म्हणतो की स्वर्ग आणि पृथ्वी प्रदीर्घ टिकणारी आहेत, कारण ती स्वार्थासाठी जगत नाहीत. स्वर्ग आणि पृथ्वी हा लाओत्सेचा लाडका दृष्टांत आहे. अर्थातच याकडे एक दृष्टांतासाठी वापरलेले रूपक म्हणूनच पाहायचे आहे. स्वर्ग ही एक मानवी जीवनाची कल्पना आहे आणि पृथ्वी जड निर्जीव आहे. माणूस सजीव असून त्याला भावभावना आहेत आणि त्याप्रमाणे तो प्रत्यक्ष जीवन जगत असतो. तो म्हणतो की स्वर्ग प्रदीर्घ काळ टिकतो, कारण तेथे फक्त परमार्थच पाहिला जातो. यामुळे स्वर्गात फक्त आनंदी आनंद असतो. सर्व कसे मजेत असतात. तेथे मरण नसते. स्वर्गीय जीवन अमृत आहे. तेथे सुबत्ता आहे. रिपुमुक्त जीवन स्वर्गात आहे. तेथे कलह ताणतणाव नाही. त्यामुळे आयुष्यात चढ उतार नाहीत. जीवन कसे एकमार्गी एकाच वेगात सहजच व्यतीत होत असते. पृथ्वी सूर्यासभोवती आणि स्वतः सभोवती, विशेष म्हणजे एका ठराविक नियमांनी बद्ध राहून सतत फेरे घेत असते. सतत तप्त होत असते. अंतराळात स्वतःला घुसळून काढत असते. एक वेळ शिकलेला विद्वान माणूस नियम पाळणार नाही आणि अनेक वेळा तो तसे करतही असतो. परंतु पृथ्वी तसे करत नाही. ती नित्य नियमित तिचे कर्म करत असते. यात तिचा स्वतःचा काहीच फायदा नसतो. ती निष्काम कर्म करत असते. तिला विचारले की तू हे असे का करतेस, तर ती आश्चर्याने म्हणेल की मी असे करत आहे हेच मला माहीत नाही. आपण श्वास घेतो असे आपल्याला जाणवतही नाही, कारण ती आपल्या जीवनातील एक प्रतिक्षिप्त क्रिया होत असते. तसेच पृथ्वी सतत फेरे घेते. ताकात रवी घुसळावी आणि त्यामधून लोणी तयार व्हावे, तसेच पृथ्वी फेरे घेते आणि त्यायोगे तिच्यात अनंत वस्तू जगत निर्माण होत असते. जुने वस्तू जगत ती सामावून घेते आणि त्यामधून नित्य नूतन वस्तू जगत निर्माण करत असते. यामुळे शास्त्रज्ञांना नित्यदिनी नवनवीन वस्तू जगताचे शोध लागतात. एकाच वेळी सर्व शोध लागू शकत नाहीत. कोणताही शोध हा अंतिम नसतो, कारण त्यात बदल होणे अपरिहार्य आहे. याचे कारण ही आपली वसुंधरा आहे. ती नित्यदिनी जुन्या वस्तू सामावून घेते आणि नवीन वस्तू तयार करते. यात तिचा वैयक्तिक काहीही फायदा नसतो. ती जर जड आहे, इतर ग्रहांप्रमाणे तीही अंतराळात जगू शकते, परंतु ती तसे करत नाही. ती वस्तू जगत निर्माण करते आणि त्यामुळे त्याचा उपयोग करून येथे सजीव निर्जीव असे सृजन होते. येथे अप्रतिम विश्वलीला अनुभवायला मिळते. सर्वत्र कसा आनंदी आनंद असतो, मौज असते, लीला असते. स्वर्ग आणि पृथ्वी यांच्या या अलौकिक परोपकारी गुणांमुळे स्वर्ग सतत अस्तित्वात असतो. पृथ्वी सतत अस्तित्वात असते. आपण हा परोपकार, हा आनंद कसा जाणून घ्यावा, त्यापासून आपण काय शिकायचे, हेच आपल्याला येथे पाहायचे आहे. स्वार्थ म्हणजे ताणतणाव. जेथे स्वार्थ असतो तेथे ताणतणाव, दुःख, काळजी, पीडा असतेच. अमुक होईल की नाही, तमुक होणार नाही ना, अमुक केले तर नाचक्की तर होणार नाही ना, तमुक केले नाही तर जग काय म्हणेल, अशी मनात सतत भीती असते. त्या भीतीच्या छायेखाली जीवन जगले जाते. त्यामुळे स्वतःसाठी जगण्यात आयुष्य कमी होत जाते, क्षीण होते. दुसऱ्यासाठी जगण्यात अशा प्रकारचा ताणतणाव नसल्यामुळे आयुष्य कमी होत नाही, कारण कोणत्याही घटनेचा केंद्रबिंदू कोणीच नसते. केंद्रबिंदू एक संस्था किंवा एक समाज असतो. स्वतःसाठी जगताना मनुष्य स्वतःला केंद्रस्थानी समजतो. एरवी तो स्वतःसाठी जगू शकत नाही. प्रत्येक गोष्ट सरळ त्याच्याशी संबंध निर्माण करते. दुसऱ्यासाठी जगताना मनुष्य अनेक जणांपैकी एक असतो. त्यामुळे तो परिघावर असतो, मुक्त असतो. निदान दडपणाखाली तर नक्कीच नसतो. स्वतःसाठी जगताना अनंत अडचणी येत असतात आणि त्यामुळे प्रत्येक वेळी सारे जग आपल्या विरुद्ध आहे अशी उगीचच भावना होत असते. याचा शरीरावर, मनावर फार दीर्घकाळ टिकणारा वाईट परिणाम होत असतो. दुसऱ्यासाठी जगताना
वैयक्तिक पातळीवर काहीही परिणाम होत नसतो. जे आहे ते सार्वजनिक आहे. यात व्यक्तिशः दडपण नसते. त्यामुळे आपल्या प्रकृतीवर, मनावर त्याचा काहीही परिणाम होत नसतो. स्वतःसाठी काम करताना काळजीने झोप येत नाही. जागेपणी किंवा झोपेतही कामाचेच विचार थैमान घालत असतात. मनात सतत आपल्या कामाचे विचार असल्यामुळे त्याचीच स्वप्ने पडतात. कधीकधी निद्रानाश जडतो. याचा प्रकृतीवर फार वाईट परिणाम होतो. उलट दुसऱ्यासाठी काम करताना वैयक्तिक काळजी नसते. कामाची काळजी अनेकजण मिळून घेत असतात. आपण समाजसेवा करत आहोत याचा अपार आनंद असतो आणि त्यामुळे सुखाची झोप लागते. ताणतणाव असला की माणूस त्यापासून सुटका करून घेण्यासाठी इतर मार्ग अवलंबतो. कारण काम तर सतत मागे लागलेलेच असते. त्यातून सुटका नसते. त्यामुळे कामापासून तात्पुरते तो दूर जाऊ इच्छितो. यासाठी तो धुंदी, बेहोशी आणण्याची व्यवस्था करतो. त्याला रमरमी अशी व्यसने लागतात. त्या धुंदीत, बेहोशीत तो काही काळ तरी काम विसरायचा प्रयत्न करतो. त्यामुळे त्याला काही काळ बरे वाटते. त्या धुंदीमधून, बेहोशीतून बाहेर आल्यावर त्याला जरा हलकेसे वाटते. तात्पुरता मेंदूला विसावा मिळतो. मग आता तो हे नित्य करू लागतो. हे राजरोज करणे शक्य नसते. कारण निदान सुरुवातीला तरी जनाची नसली तरी मनाची लाज शिल्लक असते. तो कुटुंबियांपासून दूर जातो. पुढे हळूहळू असद्गुरू भेटतात आणि तो निलाजरा होतो. यात प्रकृती पूर्णपणे खालावते. धन पाठ फिरवते. धंदा बुडीत जातो. आयुष्याची वाट लागते. हरि ओम.